नमस्कार, मी अमित मुंडे. पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. SFI पुणे यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले आणि तुम्ही जसं पाहिले की संपूर्ण या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये फ्लेक्स लावलेले आहेत की हिंदी ही राजभाषा नाही तर ती राजभाषा आहे. SFI पुणे आणि हिंदी ही सक्तीची लादणाऱ्या महाराष्ट्र सरकारबद्दल मुर्दाबाद अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा केलेल्या आहेत. एकंदरीत आपण जाणून घेऊया की त्या काय मागण्या आहेत, तुमची काय मागणी आहे नेमकी? सध्या आम्ही SFI स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं इथे पुणे शहरामध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात आंदोलन करत आहोत, निषेध करत आहोत. आमच्या मागण्या अशा आहेत की महाराष्ट्र सरकारने आता जे नवीन धोरण आणलेलं आहे ज्याच्यानुसार ते पहिलीपासून मुलांना हिंदी कायमस्वरूपी करणार आहेत आणि त्यांनी 20 मुलांची अट घालून एक मराठी माणसाच्या मराठी संस्कृतीवरती म्हणजे असं मागच्या दारानं हिंदीचं धोरण लागू करताय असं आपल्या सर्वांना दिसतंय. तर आमच्या सर्वांची अशी मागणी आहे की हा जो सांस्कृतिक प्रकारचा एक अत्याचार चाललेला आहे हा सगळा थांबला पाहिजे आणि मराठी भाषेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जनतेनं लढलं पाहिजे. आपण सर्वजण पाहतो की सोशल मीडियावरती अनेक जण बोलताना दिसत आहेत परंतु ग्राउंडवर येऊन कोण याच्याबाबत बोलत नाहीये. तर मी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करते, जर आजही तुमच्या मनामध्ये मराठी अस्मिता जागी असेल, तुमच्या माय मराठीसाठी जर तुम्ही असे म्हणत असाल की लाभले आम्हा असं भाग्य बोलतो मराठी, तर संपूर्ण मराठी माणसानं याच्यासाठी बोलायला हवं, पुढे यायला हवं आणि उद्या आपल्या मराठी भाषेचा गळा आपला जाणार नाही, आपल्या गळ्यात आपला जाणार नाही, यासाठी सर्वांनी पुढे यायला हवं. इन्क्लाब जिंदाबाद, SFI जिंदाबाद. यानंतर आपल्यासोबत काही विद्यार्थी सुद्धा तरुण सुद्धा आहेत, त्यांची एकंदरीत भूमिका काय जाणून घ्या. आता एक त्रिभाषिक सूत्र सध्या महाराष्ट्र राज्य सरकारने काढलेला आहे, काय सांगाल याबद्दल? हा भाजप आणि RSSचा जो डाव आहे हिंदी हिंदी हिंदुस्तान हे जे साम्राज्यवादी धोरण भाजप सरकारने आणलेलं आहे त्याचा हा एक भाग आहे आणि त्याच्या माध्यमातून हे महाराष्ट्रामध्ये ही पहिलीपासून हिंदीची सक्ती लादण्याचा प्रयत्न करतात. इथून मागे जेव्हापासून त्यांनी हा निर्णय घेतला तेव्हापासून महाराष्ट्रातले जे शिक्षण तज्ज्ञ आहेत, जे बालविकास तज्ज्ञ आहेत, जे विविध मंडळी आहेत वेगवेगळ्या साहित्य क्षेत्रातले, या सगळ्यांनी या तत्वाला विरोध केला होता. परंतु या विरोधाला न जुमानता महाराष्ट्र सरकारनं परवा तो GR काढला आणि मागच्या दारानं 20 पटसंख्येची अट घालून एक प्रकारे हिंदीची सक्ती लादण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आज आम्ही इथं प्रातिनिधिक स्वरूपात निदर्शनं करतोय, पण सोशल मीडियावरती आज एवढं वादळ उठलेलं आहे ह्या हिंदीच्या सक्तीच्या विरोधात, परंतु रस्त्यावर यायला कुणीही तयार नाही. हे खूप विदारक चित्र आहे, कारण हा पूर्णपणे सांस्कृतिक वर्चस्वादाचा भाग आहे आणि याच्यामध्ये ज्या मराठीला आपण माय म्हणतो, जी मराठी 2000 वर्षापूर्वी वापरायला सुरुवात झाली, बोली त्याची संस्कृती निर्माण झाली, त्या 2000 वर्षापूर्वीच्या मराठीवर 700 वर्षापूर्वी आलेली जी हिंदी आहे ती हिंदीची सक्ती महाराष्ट्रात करून महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राची जी मराठी संस्कृती आहे त्या मराठी संस्कृतीला उद्ध्वस्त करण्याचं काम भाजपचं सरकार करत आहे. एकंदरीत मराठी भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा देण्यात आलेला आहे आणि दुसरीकडे असं त्रिभाषिक सूत्र आहे. तर काय वाटतं एकंदरीत सरकारचा काय डाव आहे? आणि तुम्ही जसं एक आता आरोप केला आहे की हिंदी आणि हिंदू म्हणजे ह्याच्यामध्ये डायव्हर्शन असं मला वाटतं, नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? त्यांनी याच्यामध्ये काय, एकतर आपण पाहिलं पाहिजे की भाषा आणि कुठल्या जाती धर्माचा काही संबंध नसतो, परंतु मागच्या काही काळापासून जेव्हापासून भारत सरकार नरेंद्र मोदी या देशाच्या सत्तेमध्ये आलेत तेव्हापासून त्यांनी हिंदी ही हिंदू लोकांची भाषा आणि पूर्ण भारत हा हिंदीच्या आधिपत्याखाली आणून आम्हाला एक जिन्सी भारत बनवायचा, जे भारतीय संविधानाच्या मूलतत्वांच्या पूर्णपणे विरोधात आहे. आपण पाहतो भारतीय संविधानानं भाषावार प्रांतरचना निर्माण केली आणि त्यामधून जी काही विविधता आहे आपली विविधता ती जपण्याचं काम केलं आहे आणि भाजप सरकार हे हिंदीच्या माध्यमातून ही विविधता नष्ट करण्याचं काम करते. तुमची शेवटची भूमिका म्हणजे पुढची भूमिका काय असेल? आज आम्ही महाराष्ट्रभर SFI याच्या विरोधात निवेदनं देते, निदर्शनं करते. याच्यानंतर व्यापक स्वरूपात सर्व जनतेला, सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन सर्व विरोधी पक्षाच्या लोकांना आम्ही आव्हानसुद्धा करणार आहोत. सर्व साहित्यिक मंडळी असतील, सर्व पत्रकार मंडळी असतील, जे सोशल मीडियावरती लिहित आहेत त्यांना फक्त सोशल मीडियावरती अंगठे न दाखवता प्रत्यक्ष रस्त्यावर येऊन या सरकारच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे असं आव्हान आम्ही जनतेला करणार आहोत. एकंदरीत जसं या विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे की आमचं आंदोलन हे रस्त्यावर उतरून आंदोलन असेल. जे काही सोशल मीडियावर समाज माध्यमावर जे लोक लिहितात त्यांच्यासाठी हे आंदोलन आहे की तुम्ही समाज माध्यमावर न लिहिता तुम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करा. आणि एकंदरीत जे राज्य सरकार आहे, फडणवीस सरकार आहे, तर त्याच्या विरोधात यांच्या घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे.